नमस्कार. राजहंस प्रकाशनातर्फे मी मिनल परांजपे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. साहित्य विश्वामध्ये राजहंस प्रकाशनाचं नाव गौरवाने आणि आदराने घेतलं जातं. दर्जेदार साहित्यकृती आणि उत्कृष्ट प्रकाशन मूल्य हे राजहंस प्रकाशनाचं खास वैशिष्ट्य. कथा, कादंबरी, वैचारिक ग्रंथ, उत्तमोत्तम चरित्र आणि आत्मचरित्रही राजहंस प्रकाशनाने आजपर्यंत प्रकाशित केली. या परंपरेला साजेसं आज एक नवीन पुस्तक प्रकाशित होतंय. रंगुनी रानात साऱ्या, सखा वन्यजीवांचा. यामध्ये राजेश ठोंबरे यांचा चाकोरी बाहेरचा जीवन प्रवास उलगडून दाखवलाय सिद्धहस्त लेखिका मृणालिनी चितळे यांनी. राजेश ठोंबरे यांनी राजहंस प्रकाशनाच्या कार्यालयाला भेट दिली तेव्हाचे काही क्षण. तिथे श्री दिलीप माजगावकर, मृणालिनी चितळे आणि राजेश ठोंबरे हे उपस्थित होते. या पुस्तकाविषयी आता आपलं मनोगत व्यक्त करतायत विनयाताई खडपेकर. राजहंस परिवारामध्ये अनेक वर्ष संपादक पदावर त्यांनी काम केलंय. त्या स्वतः लेखिका आहेत, साक्षेपी समीक्षक आहेत आणि स्त्री प्रश्नांच्या अभ्यासकही आहेत. विनयाताई खडपे. नमस्कार. रंगुनी रानात साऱ्या, मृणालिनी चितळे यांचं हे पुस्तक. वास्तविक पुस्तकाची मुद्रण प्रत जानेवारी 2020 मध्येच तयार होती. आम्हाला वाटलं होतं आम्ही एप्रिलपर्यंत प्रकाशन समारंभ करू शकू, पण कोरोनाच्या विपरीत परिस्थितीमुळे सप्टेंबर उजाडला. इलाज नाही. तसं म्हटलं तर एका अर्थी ह्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी, ह्या पुस्तकाच्या जन्मासाठी ही विपरीत परिस्थिती ही योग्य वेळ आहे असंही आपल्याला म्हणता येईल. कारण ही आहे एका जिद्दी माणसाची जीवनगाथा. सर्वसामान्य परिस्थितीत जन्मलेल्या, वाढलेल्या, पण त्या परिस्थितीवर मात करून स्वतःची स्वप्न साकारणाऱ्या राजेश ठोंबरे यांची जीवनगाथा. राजेश ठोंबरे यांची स्वप्न कोणती होती? ती वैयक्तिक सुखसमृद्धीची नव्हती. भोवतालचा परिसर सुखसमृद्धीचा करावा हे त्यांचं स्वप्न होतं. अगदी लहानपणापासून पाली, साप, वाघ ह्या सगळ्या जीवसृष्टीबद्दल त्यांना विलक्षण कुतूहल. ह्या कुतूहलाचा ध्यास झाला आणि ध्यासाचं पुढे ध्येय झालं आणि ते ध्येय गाठण्यासाठी ह्या व्यक्तींनी अविरत प्रयत्न केले. तो सगळा प्रवास मृणालिनी चितळे यांच्या रंगुनी रानात साऱ्या ह्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. राजेश ठोंबऱ्यांच्या मागे एखादी संस्था नाही आहे. तसा हा माणूस एकांडा शिलेदार आहे आणि ह्या एकांड्या शिलेदाराचे हे प्रयास आहेत. अनेक व्यक्ती त्यांच्या भोवती गोळा झालेल्या आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन घेत आहेत, त्यांना निरनिराळ्या प्रकारे सहाय्य करत आहेत. अशा माणसाला मृणालिनी चितळे यांनी आपल्या पुस्तकातून प्रकाशात आणलेलं आहे. या लेखिकेचं मला आणखीन एका गोष्टीसाठी कौतुक वाटतं की त्यांनी आपला पुस्तक विषय म्हणून इथल्या मातीतली माणसं शोधली. हे विशेष आहे. हे विशेष अशासाठी आहे की आज भोवताली जर बघितलं आपण तर इंग्लिश पुस्तक सृष्टीमध्ये माणसाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या व्यक्तिचरित्रांना तोटा नाही. ती पुस्तकं मराठीमध्ये अनुवादित होतात किंवा अशी प्रगत राष्ट्रांमधली माणसं जी आहेत त्यांना शोधून मराठीमध्ये चरित्र लिहिली जातात. कारण तिथे पुष्कळ संदर्भ उपलब्ध असतात, छायाचित्र उपलब्ध असतात. माहिती मिळवणं हे सोपं असतं. आपल्याकडे माहिती मिळवणं, छायाचित्र मिळवणं हे तुलनेने खूप कठीण असतं आणि मृणालिनी चितळे यांच्या या प्रयासांना मी म्हणूनच विशेष करून मानते. याच्या आधीचं त्यांचं पुस्तक मेळघाटातील मोहोर
हे रवींद्र कोल्हे आणि स्मिता कोल्हे या समाज कार्यकर्त्यांवरती होतं. त्याचं महाराष्ट्रीय जनतेने अपार कौतुक केलं आहे. ह्या पुस्तकाला सुद्धा तसाच प्रतिसाद मिळेल अशी इच्छा आहे, अशी आमची अपेक्षा आहे. पण भोवतालची परिस्थिती ही विपरीत आहे. तरी सुद्धा असं वाटतं की राजेश ठोंबरे यांनी परिस्थितीवर मात करून स्वतःचं जगावेगळं स्वप्न साकार केलं. अनेक माणसांनी त्यांना सहाय्य केलं. त्याचप्रमाणे त्यांचं पुस्तक जे आहे ते पुस्तक परिस्थितीवर मात करून महाराष्ट्रीय जनतेपर्यंत योग्य प्रकारे पोहोचू शकेल अशी इच्छा आहे. अशा शुभेच्छा देऊन मी माझं भाषण थांबवते. धन्यवाद विनयाताई. यानंतर लेखिका मृणालिनी चितळे यांच्या काय भावना आहेत ते आपण जाणून घेऊया. मृणालिनीताईंचं हे 20वे पुस्तक आहे. कथा, ललित लेख, मुलाखती, नाटुकली अशा विविध साहित्य प्रकारात त्यांनी विपुल लेखन केलंय. स्त्री मासिकामध्ये कार्यकारी संपादक पदावरती त्यांनी काम केलंय. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या संचालक पदावरती त्या 12 वर्ष कार्यरत होत्या. त्यांच्या पुस्तकांना राज्य पुरस्कारासह अनेक पुरस्कार प्राप्त झालेत. अनेक आवृत्त्याही प्रसिद्ध झाल्यात. डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि डॉक्टर स्मिता कोल्हे यांच्यावर मृणालिनीताईंनी लिहिलेल्या आणि राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या मेळघाटातील मोहोर या पुस्तकाच्या अल्पावधीतच 10 आवृत्त्या प्रसिद्ध झाल्यात. त्यामुळेच डॉक्टर कोल्हे यांचं काम अनेक जणांपर्यंत पोहोचू शकलं. त्यांच्याप्रमाणेच राजेश ठोंबरे हे सुद्धा अगदी वेगळ्या क्षेत्रात वेगळ्या पद्धतीने आपण कल्पनाही करू शकत नाही अशा परिस्थितीत काम करतायत. त्यांच्याबरोबर रानावनात फिरून डोंगराळ भागात हिंडून मृणालिनीनं ह्या पुस्तकातून त्यांना आपल्यापर्यंत पोचवलंय. त्या स्वतः राजेश यांच्यापर्यंत कशा पोचल्या, त्यांचं काम जाणून घेण्यासाठी त्यांनी काय काय केलं हे आपण त्यांच्याकडूनच प्रत्यक्ष ऐकूया. मृणालिनी चितळे. डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि डॉक्टर स्मिता कोल्हे यांच्यावरचं माझं पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर त्यांचे एक मित्र डॉक्टर अविनाश सावजी मला भेटायला आले आणि म्हणाले, तुम्ही राजेश ठोंबरे यांना एकदा भेटा आणि त्यांची मुलाखत घ्या. राजेश ठोंबरे हे सर्पमित्र आहेत हे कळल्यावर खरं तर मी फारसा उत्साह दाखवला नव्हता. परंतु डॉक्टर सावजी यांनी राजेश यांच्या कामाच्या काही सीडीज माझ्याकडे पाठवल्या. त्या पाहताना राजेश विषयी माझ्या मनात कुतूहल जागं झालं. मी एकदा 40गावला जाऊन त्यांची भेट घ्यायची ठरवली. मी आणि माझे पती चिंतामणी दोघेही 40गावला गेलो. 3 दिवस त्यांच्यासोबत राहिलो. अनेक लोकांना आम्ही भेटलो. त्यामध्ये सर्पदंशाचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेले काही ग्रामस्थ होते, वनमजूर होते, वन अधिकारी होते, ज्यांना राजेशच्या कामाची माहिती आहे असे काही डॉक्टर होते, व्यावसायिक होते, शिक्षक होते. त्या सगळ्यांशी बोलताना मला जाणवलं, प्रकर्षाने जाणवलं की माझ्या स्वतःच्या समाजसेवेच्या कल्पना किती साचेबंद आणि शहरी आहेत. दारिद्र्य निवारण, शिक्षण, आरोग्य अशा क्षेत्रात काम करणारी, झोकून देऊन काम करणारी माणसं मला माहिती होती. परंतु वन्यजीवांपासून माणसांना वाचवणारी आणि माणसांपासून वन्यजीवांचं रक्षण करणारी व्यक्ती राजेश यांच्या रूपानं मला पहिल्यांदाच भेटत होती. त्यांच्याशी बोलताना माझ्या लक्षात आलं की आपल्या देशात साप चावून मरणाऱ्यांचं प्रमाण खूप जास्त आहे आणि त्याच वेळी केवळ भीतीपोटी सापांनाही प्रचंड प्रमाणात मारलं जातं.
या पार्श्वभूमीवर साप वाचवा माणूस वाचवा असं आपल्या आयुष्याचं ध्येय ठरवून त्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या राजेश ठोंबरे यांच्या कामाचं महत्त्व आणि वेगळेपण मला जाणवलं. त्यांच्याशी बोलताना साप या प्राण्यानं त्यांच्या आयुष्याचा, त्यांच्या जगण्याचा फार मोठा भाग व्यापला आहे हे कळत होतं. परंतु त्याच वेळी ते माणूस म्हणून कसे घडले, त्यांनी स्वतःला कसं घडवलं हे समजून घेणं तितकंच औचित्यपूर्ण ठरलं. अतिशय गरीब घरात झालेला त्यांचा जन्म, हातातोंडाची गाठ पडावी म्हणून त्यांनी शोधलेले अतर्क्य मार्ग, पुजाऱ्याच्या घरात मोठं होताना प्रयत्नपूर्वक जपलेली नास्तिक विचारधारा, अंधश्रद्धा निर्मूलनाचा त्यांनी घेतलेला वसा, त्यांची ही सगळी जीवन वैशिष्ट्य मला खूप महत्त्वाची वाटली. एका मुलाखतीत ती सामावू शकणं शक्यच नव्हतं. त्यांच्या कामाला खरा न्याय द्यायचा असेल तर त्यांच्यावर पुस्तक लिहायची निकड मला जाणवली. पुस्तक लिहायचं नक्की केल्यावर मी वारंवार चाळीसगावला गेले. कुणाच्याही घरात साप निघाला की त्याला पकडून लवकरात लवकर जंगलात सोडण्याची त्यांची तळमळ पाहिली. एखादा जखमी पक्षी किंवा प्राणी त्यांच्याकडे आला की त्याच्यावर उपचार करतानाची त्यांची संवेदनशीलता अनुभवली. वनतस्करी किंवा वणवा यासारख्या जंगलाला नुकसान करणाऱ्या प्रसंगाच्या वेळी स्वतःच्या जीवावर उदार होऊन गेलेले प्रयत्न, त्यांच्या हकीकती ऐकताना मी अक्षरशः अवाक झाले. 2017 साली मी चाळीसगावला गेले असताना चाळीसगावच्या शेजारच्या वरखेड नावाच्या एका छोट्या खेड्यात नरभक्षक बिबट्या धुमाकूळ घालत होता. वन्यजीवरक्षक या नात्यानं राजेश ठोंबरे त्याला पकडण्यासाठी वनखात्याला मदत करत होते. त्यांच्याबरोबर हिंडताना त्यांचा फोन सतत चालू होता. कुणी ना कुणी काही ना काही प्रश्न त्यांना विचारत होते. कुणाला दिवसा ढवळ्या बिबट्या दिसल्यामुळे तो गर्भगडीत झाला होता, तर कुणाला त्याच्या शेतात जाताना, रात्रीच्या वेळी शेतात जाताना त्याच्या सोबत राजेश हवे होते, तर कुणी एक जण चिडून राजेशना जाब विचारत होते की वनखातं बिबट्या दिसता क्षणीच त्याला गोळ्या घालण्याचे आदेश का नाही देत. या सगळ्यांच्या प्रश्नाला अतिशय शांतपणे राजेश उत्तर देत होते. त्यांच्याबरोबर असताना मला अनेकदा जाणवायचं की आपल्या देशात सर्पदंश, बिबट्याचे हल्ले, वनतस्करी यासारख्या घटना, अनेक घटना घडत आहेत. आज 21व्या शतकात वावरतानाही त्यातील भयावहता आणि आव्हान अजूनही संपलेलं नाही. या प्रश्नांना उत्तर शोधण्यासाठी वनखातं त्यांच्या परीनं प्रयत्न करत आहे. पण अशा वेळी नितांत गरज आहे ती लोकांच्या मनात रुतून बसलेली भीती दूर करण्याची, त्यांचे गैरसमज दूर करण्याची, त्यांना प्रशिक्षित करण्याची, त्यांच्या सोबत राहण्याची. आणि हे काम राजेश ठोंबरे अव्याहतपणे करत आहे. जेव्हा पहिल्यांदा मी त्यांच्या कामाविषयी ऐकलं तेव्हा त्यांना भेटायची मला फारशी उत्सुकता वाटत नव्हती. परंतु त्यांचं काम पाहिल्यावर मात्र मला माहीत नसलेले, मला अनभिज्ञ असलेले जगण्याचे कितीतरी आयाम माझ्यापुढे उलगडत गेले. हे पुस्तक राजेश ठोंबरे या एका व्यक्तीवरचं नाही, तर ज्याला भीती, आळस, किळस माहीत नाही अशा एका अफलातून वृत्तीवरचं आहे, ज्याच्यावर संशोधनाची दृष्टी आहे, पण संधी मिळाली नाही म्हणून उमेद न हरता चालत राहण्याच्या जिद्दीवरच आहे. साप, वाघ, बिबट्या यासारख्या वन्यजीवांना
समजून घेण्याविषयीच आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर या प्राण्यांविषयी वाटणारी भीती कमी होईल असा माझा दावा नाही, परंतु त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची मानसिकता, त्यामागची संवेदनशीलता यांची नक्कीच ओळख होईल. हे पुस्तक लिहिताना राजेश यांचे कुटुंबीय, त्यांचा मित्रपरिवार, माझे पती चिंतामणी, माझ्या काही मैत्रिणी यांचं खूप मोठं सहाय्य झालं आहे. राजहंसच्या संपादिका विनया खडपेकर यांना राजेश यांच्या कामाचं महत्त्व पटल्यामुळे माझ्या लेखनाला चालना मिळत गेली. पुस्तकाच्या निर्मिती प्रक्रियेत दिलीप माजगावकर आणि डॉक्टर सदानंद बोरसे यांचं महत्त्वाचं योगदान आहे. या सर्वांबद्दल मी अतिशय ऋणी आहे. या सगळ्यांच्या सहकार्यामुळे रानरंगात रंगलेले राजेश ठोंबरे आज खऱ्या अर्थानं प्रकाशात येत आहेत, याचा मला मनस्वी आनंद होत आहे. धन्यवाद. राजेश ठोंबरे यांच्या व्यक्तिमत्वाचे आणि कार्याचे विविध पैलू मृणालिनींनी आपल्याला ओघवत्या शैलीत आत्ता जसे सांगितले तशाच प्रकारे पुस्तकातूनही शब्दबद्ध केलेत. आपल्यावर लिहिलेलं पुस्तक प्रकाशित होताना राजेश ठोंबरे यांना नेमकं काय वाटतंय हे व्यक्त करण्यासाठी ते आता आपल्याशी संवाद साधणार आहेत. राजेश ठोंबरे. गेल्या महिन्यात एक अतिशय सुंदर पुस्तक प्रकाशित झालंय. तुम्ही माझ्या हातातलं पुस्तक बघू शकता. पुस्तकाचं नाव आहे रंगोली रानात साऱ्या. आणि अर्थातच हे पुस्तक माझ्या कामावरच आहे. हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर मला आणि माझ्या परिवाराला प्रचंड आनंद झाला, खूप समाधान वाटलं. पण खरं तर आपल्या कामावर कोणीतरी पुस्तक लिहावं, हे काम तेवढ्या ताकदीचं आहे का, ही देखील अगोदर मनामध्ये साशंकता निर्माण झाली होती. पण या पुस्तकाकडे बघत असताना याची पुरेपूर जाणीव होते की याला अतिशय उत्तम न्याय याच्या ज्या लेखिका आहेत मृणालिनी चितळे त्यांनी दिलेला आहे. जी गेली 4-5 वर्ष सातत्याने माझ्या संपर्कात राहून, माझ्या मित्रपरिवाराला भेटून, माझ्या परिवाराशी संवाद साधून, माझ्यासोबत काम करणाऱ्या अनेक वरिष्ठ वनाधिकारी, प्रशासनातले अधिकारी यांना भेटून, त्यांच्याशी बोलून, सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांशी संवाद साधून या पुस्तकाचं लिखाण त्यांनी केलेलं आहे. खरं तर 1978 पासून तास ताकद या सगळ्या कामातला काही अंश शब्दरूपाने या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. राजहंस प्रकाशनाचे आदरणीय दिलीपजी माजगावकर आणि त्यांची सर्व टीम यांनी या पुस्तकाची जडणघडण अतिशय नेमकेपणाने सुबक रीतीने करून एक आपला नेहमीचा ठसा तो आपल्या समोर ठेवलेला आहे. ज्या पुस्तकाचं पानन पान चालत असताना म्हणजे अगदी मुखपृष्ठापासून ते मलपृष्ठापर्यंत आखीव रेखीव आणि सुरेख हे पुस्तक त्यांनी केलेलं आहे. आणि पुढच्या पिढीसाठी एक भक्कम ठेवा निर्माण राजहंस प्रकाशनाने करून दिलेला आहे. खरं तर सुरुवातीलाच या दोघांबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांच्या ऋणात राहून या कामाचं सगळं त्यांनी जे संकलन करून पुस्तक रूपात समोर ठेवलेलं आहे त्यांना मनापासून धन्यवाद देतो. सापाच्या निमित्ताने माझं सुरू झालेलं काम, त्याच्या विळख्यामध्ये इतके वेगवेगळे विषय येत गेले की जखमी आजारी प्राणी पक्षी असतील, सर्वजण झालेली माणसं असतील, नदीचं पुनरुज्जीवन असेल, जंगल संरक्षण असेल, जंगलात लागलेल्या आगी विझवण्याचं काम असेल, जंगलात घडलेल्या शिकारी रोखण्यासाठीचं काम असेल, हे सगळे वेगवेगळे विषय त्याच्यामध्ये येत गेले. म्हणजे मी नेहमी असं स्वतःला प्रश्न विचारतो एखादं काम समोर आल्यानंतर की मी नाहीतर कोण आणि आता नाहीतर कधी. आणि या प्रश्नाचं उत्तर मिळतं आणि मग कामाला सुरुवात होते. आणि या सगळ्या कामामध्ये मला सर्वात मोठा आधार मिळाला तो आमच्या DR पाटील सरांचा. त्यांनी एक मूलमंत्र मला या सगळ्या कामाचा दिला. ते मला असं म्हटले की आपलं काम जर चिरकाळ टिकवायचं असेल तर तुमचं सेकंड केडर भक्कम पाहिजे, तुमची दुसरी पळी अतिशय मजबूत पाहिजे. आणि त्यामुळेच या अंगाला आणखी एक जोड दिली ती म्हणजे माणसं जोडण्याची. आणि जमेल त्या ठिकाणी जमतील तशी माणसं या कामाला जोडत गेलो.
आणि मला तर असं वाटायला लागलं की आपलं हे काम तुळशीच्या माळेप्रमाणे, तुळशीची माळ जशी पवित्र असते, अत्यंत मौल्यवान असते, त्याचं मूल्य आणि पावित्र्य ही कुठे मोजदाद करता येत नाही, पण त्यातला प्रत्येक मणी तितकाच मौल्यवान असतो. आणि या कामामध्ये जोडला गेला प्रत्येक माणूस मला त्या तुळशीच्या माळ्यातल्या मण्याप्रमाणे वाचतो. आणि म्हणून एक काम लोकांसमोर येत असताना काही प्रसंगानुरूप जवळपास 27 प्रकरण याच्यामध्ये मृणालिनी समाविष्ट केलेली, ती वाचत असताना मलाच माझ्यासमोर एक वेगळा राजेश ठोंबरे उभारून आपल्याशी संवाद साधतोय का, इतका जिवंतपणा त्या सगळ्या लिखाणामध्ये आलेला आहे. आणि मृणालिनीचं सगळं कसब, कौशल्य, त्यांनी साधलेली ही शब्द साधना आणि आपल्या समोर पुस्तक रूपाने उभा राहिलेला हा सगळा जीवनपट एक मोठा आदर्श समाजामध्ये घेऊन जाईल काय, ही मनामध्ये साशंकता या निमित्ताने निर्माण होते. म्हणजे आपण केलेलं काम लोकांना कितपत भावेल न भावेल, कोणाला त्याच्याविषयी काय वाटेल याची पर्वा न करता आपल्याला जे जे योग्य वाटलं, ज्यामध्ये आनंद मिळाला ते काम आपण करत राहणं, हाच माझ्या खऱ्या या सगळ्या जगण्यातला उद्देश आहे. माझ्या परिवाराची भक्कम मिळालेली साथ, म्हणजे पत्नी असेल, मुलं असतील, आमचे भाऊ असतील, या सगळ्या कुटुंबाने जर भक्कमपणे पाठीशी उभे राहिले नसते तर मला वाटत नाही की या प्रकारचं काम पुढे देता आलं असतं. आमची आजी मला लहानपणी सांगायची की एखादं युद्ध जिंकायचं असेल ना तर घरच्यांचा पाठिंबा आपल्याला पाहिजे. घरच्यांचा पाठिंबा असेल ना तर बाहेरची अवघड लढाई पण सहज जिंकता येते, आणि जर पाठिंबा नसेल तर क्षुल्लक लढाई पण माणसं हरतात. माझ्या आजीने दिलेला हा मंत्र मला असं वाटतं की तो सगळ्या क्षेत्रामध्ये लागू पडतो. माझं जगणं काही अगदी सरळ सरळ होतं का? अजिबात नाही. ते सापाच्या चालीनुसार वेडोवाकडं होतं. आणि सापाच्या चालीनुसार वेडोवाकडं जरी असलं तरी आपल्याला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी बघत असताना एक जगण्यातली मजा, एक जगण्यातला आनंद यातून तो आपल्याला मिळत असतो. याचं उत्तम उदाहरण काय? याचं उत्तम उदाहरण असं की आपल्याला वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना किंवा त्याची सेवा घेत असताना आपल्याला कुठेतरी दवाखान्यामध्ये जाऊन स्वतःचा ECG काढून घ्यावा लागतो. जर आपला ECGचा आलेख मॉनिटरवरचा सरळ जर झाला तर ती व्यक्ती संपलेली असते, त्याचा श्वास थांबलेला असतो. पण तो जर वेडावाकडा असेल ना तर त्यात असं जिवंतपणा असतो. आणि माझ्या जगण्यातलं वेडावाकडं पण मला असं वाटतं की या ठिकाणी जिवंतपणाचं लक्षण आहे. या सगळ्या मित्रपरिवाराची मिळालेली भक्कम साथ आपल्याला निश्चितपणे एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारे ठरते. त्याला पुस्तकाचा आधार मिळणं, पुढच्या पिढीसाठी ते हस्तांतरित करणं, अतिशय मौल्यवान काम मृणालिनीताईंनी आणि राजहंस प्रकाशनाने या पुस्तकाच्या निमित्ताने केलेलं आहे. मी या दोघांचा मनापासून खूप खूप आभार मानतो. हे पुस्तक आपल्याला निश्चितपणे एक वेगळी दिशा दाखवणारं ठरेल याची मला खात्री आहे. आपल्याला निश्चितपणे आनंद होईल. या निमित्तानं आपल्याला संवाद साधण्याची संधी मिळेल आणि माझी माळ आणखी आपल्या रूपाने वृद्धिंगत होईल याची मला खात्री आहे. धन्यवाद. ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत तो पुस्तक प्रकाशनाचा सोहळा आता संपन्न होतोय. यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री इला भाटे या राजहंस प्रकाशन राजेश ठोंबरे आणि मृणालिनीला शुभेच्छा देणार आहेत. इला आणि मृणालिनी अगदी जवळच्या मैत्रिणी. लेखन, वाचन, नाटक, अभिनय अशा विविध विषयांवरती एकमेकींचे अनुभव शेअर करायला त्यांना अगदी मनापासून आवडतं. रंगुनी रानात साऱ्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये त्या मैत्रीण या नात्याने सहभागी होत आहेत. इला भाटे. नमस्कार. रंगुनी रानात साऱ्या पुस्तकाचं प्रकाशन झालं, खूप आनंद झाला. लेखिका मृणालिनी चितळे, श्रीयुत राजेश ठोंबरे आणि राजहंस प्रकाशन या सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा. या पुस्तकाबद्दल मला खूप उत्सुकता लागून राहिली होती, कारण मृणालिनी जेव्हा या पुस्तकाचं लेखन करत होती त्या काळामध्ये वेळोवेळी त्यातल्या अनेक प्रसंगांबद्दल तिच्याकडून मी ऐकलेलं आहे. खरं तर तिच्याबरोबर चाळीसगावला जाण्याची माझी फार इच्छा होती, पण काही कारणाने ते जमलं नाही. मृणालिनीची आणि माझी मैत्री ही
40 वर्षांपेक्षाही अधिक काळचे. आम्ही दोघी अगदी सख्या मैत्रिणी. तिचा एक विशेष गुण म्हणजे हातात घेतलेलं कुठलंही काम असू दे, अगदी बागकाम असू दे किंवा लेखन असू दे, ती अक्षरशः जीव ओतून करत असते. तिचा बहरत जाणारा लेखन प्रवास मी अगदी जवळून पाहिलाय. आजवर तिने केलेलं जवळपास सर्व लिखाण मी वाचलेलं आहे. आपल्या लिखाणामध्ये कुठलीही त्रुटी राहू नये. लिखाण म्हणजे छोटं निवेदन असू दे, कथा, ललितलेख किंवा असं पुस्तक असू दे, लिखाणात जरा सुद्धा त्रुटी राहू नये यासाठी वाटेल तेवढे कष्ट घेण्याची मृणालिनीची तयारी असते. मृणालिनीच्या मनामध्ये माणसं, त्यांचे व्यवहार, त्यांचे नातेसंबंध याच्याबद्दल अपार कुतूहल आहे. तिची जिज्ञासू आणि चौकस वृत्ती, एखाद्या गोष्टीचा सर्व बाजूनी विचार करून त्या गोष्टीच्या मुळाशी जाण्याची तिची क्षमता, याचं मला खूप कौतुक वाटतं. आणखीन एक विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे एखादं व्यक्तिमत्व जाणून घेण्यासाठी आवश्यक असलेली संवेदनशीलता तिच्यापाशी आहे. आणि म्हणूनच त्या व्यक्तीचे बारकावे ती आपल्या शब्दात अचूकपणे मांडते. तिची लेखनशैली ही ओघवती आहे, वाचकांशी सहज संवाद साधणारी आहे. व्यक्ती, घटना, प्रसंग यांचं हुबेहूब चित्र साकार करणारी आहे. मृणालिनीच्या लिखाणाचं आणखीन एक वैशिष्ट्य मला इथे सांगावंसं वाटतं, ते म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या कार्याचा परिचय ती अगदी वस्तुनिष्ठ पद्धतीने करून देते, पण तरी त्यात कोरडेपणा नसतो, ओलावा असतो, पण कुठेही भाबडेपणा नसतो, व्यक्तिपूजनही नसतं. त्या व्यक्तीच्या माणूसपणाचा शोध घेण्याची ओढ असते, आस असते, आणि तो शोध ती तिच्या लालित्यपूर्ण शैलीमध्ये आपल्यासमोर मांडते. आणि म्हणून मला असं वाटतं की तिने केलेल्या चरित्रात्मक लिखाणाला सुद्धा कथा कादंबरीचा बाज लागतो. तिच्या लेखनाची ही सगळी वैशिष्ट्य श्रीयुत राजेश ठोंबरे यांचं व्यक्तिमत्व साकार करत असताना या पुस्तकामध्ये उतरली असणार याची मला खात्री आहे. या प्रसंगी मृणालिनीच्या लेखनाला सर्वतोपरी सहकार्य करणारे तिचे पती आणि आमचा मित्र चिंतामणी चितळे यांचा उल्लेख केल्याशिवाय मला राहवत नाही. त्याचा पाठिंबा, त्याचं प्रोत्साहन आणि कौतुक हे खरोखर लाख मोलाचं आहे. पुन्हा एकदा रंगुनी रानात साऱ्या या पुस्तकाला मनपूर्वक शुभेच्छा. जगावेगळ्या माणसाचं जगावेगळं जीवन आपल्यासमोर आणणारं हे पुस्तक, त्याला वाचकांचा भरघोस प्रतिसाद लाभेल यात मला अजिबात शंका नाही. धन्यवाद. मृणालिनीच्या लेखनाविषयी इलाताईंनी व्यक्त केलेल्या अपेक्षा याही पुस्तकात पूर्ण झाल्या असणार याची मला खात्री आहे. धन्यवाद इलाताई. यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी या प्रकाशन सोहळ्याचा समारोप करतायत. वाङ्मयाची उत्तम जाण, अमोघ वक्तृत्व आणि कार्याध्यक्ष पदावरून त्यांनी हाती घेतलेले अनेक प्रकल्प यामुळे साहित्य विश्वात त्यांचं नाव खूप आदराने घेतलं जातं. प्राध्यापक मिलिंद जोशी. आज राजहंस प्रकाशनाच्या वतीने मृणालिनी चितळे लिखित रंगुनी रानात साऱ्या या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने मी लेखिका मृणालिनी चितळे यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. मृणालिनी चितळे या मराठीतल्या प्रसिद्ध लेखिका आहेत आणि विविध वाङ्मय प्रकार त्यांनी अतिशय लीलया हाताळलेले आहेत. वेगळा विषय आणि वेगळा आशय असणारी पुस्तकं त्यांनी मराठी वाचकांना यापूर्वीही दिलेली आहेत. विशेषतः मेळघाटावरची मोहोरसारखं त्यांचं जे पुस्तक आहे
डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि स्मिता कोल्हे यांचा जीवन प्रवास उलगडून दाखवणारं ते सुद्धा असंच विलक्षण होतं. आणि या पुस्तकामध्ये त्यांनी राजेश ठोंबरे या अवलियाची जीवन कहाणी आपल्याला सांगितलेली आहे. सर्वसाधारण समाजाचा आणि समाजातल्या माणसाचा कल असा असतो की आपल्या वाट्याला जे आयुष्य आलेलं आहे त्याच वाटेवरून पुढे जात राहणं. मळलेल्या वाटेवरून पुढे जाण्याची मानसिकताच आपल्याला सर्वत्र प्रबळ झालेली दिसते. पण काही माणसं अशी असतात की ती या मळलेल्या वाटांवरून कधीच जात नाहीत. ती पारंपरिक मानसिकतेचा कधी स्वीकार करत नाहीत. ती माणसं आपल्या वेगळ्या वाटा निवडतात. जग काय म्हणेल, इतर माणसं काय म्हणतील, समाज काय म्हणेल याचा विचार अशी माणसं कधीही करत नाहीत आणि आपल्या ध्येयपथावरून ती पुढे जात राहतात. अशी वेगळ्या वाटा निवडणारी जी माणसं आहेत त्याच्यापैकी एक म्हणजे राजेश ठोंबरे हे एक आहेत. म्हणजे रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा असं सुरेश भटांनी म्हटलंय. पण रंगुनी रानात साऱ्या असं या माणसाचं वर्णन मृणालिनी चितळे यांनी केलेलं आहे. ते किती यथार्थ आहे याची जाणीव हे पुस्तक वाचताना आपल्याला जाणवते. खरं तर पशु पक्षी प्राणी यांच्यावरती प्रेम करण्याचा जो संदेश आहे तो आपल्याला अगदी शालेय जीवनापासून दिला जातो. पण तो केवळ पाठ्यपुस्तकाचा एक भागच राहतो. आणि परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली की भूतदया नावाचा जो प्रकार आहे तो आपल्या जीवनातून जवळजवळ हद्दपारच होऊन जातो. पण राजेश ठोंबरे यांनी हा संस्कार कसा पेलला, त्यातून ते कसे घडले आणि त्याला एक वेगळी वाट कशी सापडली आणि या वेगळ्या वाटेच्या दिशेने अनेक माणसांना आकर्षित करण्याचं काम त्यांनी कसं केलं हे या पुस्तकामध्ये मुळात वाचण्यासारखं आहे असं मला वाटतं. पण राजेश ठोंबरे यांना सापांविषयीचं आकर्षण कसं निर्माण झालं आणि मग साप त्यांचे मित्र कसे झाले आणि सर्पमित्र म्हणून त्यांनी कशा पद्धतीने काम केलं आणि नुसतं सर्पमित्र म्हणून काम त्यांनी केलं नाही तर सापांविषयीची जनजागृती करण्याचं काम कशा पद्धतीने केलं आणि आपल्या या चळवळीमध्ये लोकांना कशा पद्धतीने सामील करून घेतलं हे सुद्धा या पुस्तकामध्ये आवर्जून वाचण्यासारख्या. विशेषतः सापाच्या संदर्भातल्या ज्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी मृणालिनी चितळे यांनी अतिशय तपशीलवार दिलेल्या आहेत. म्हणजे सापांच्या संदर्भातली एक एक माहिती त्यांनी करून घेणं राजेश ठोंबरे यांनी आणि पुन्हा त्या सगळ्या सापांची मैत्र जोडणं हा सगळा जो प्रवास आहे तो आपल्याला अक्षरशः रोमांच्या अंगावरती उभे करणार आहे. म्हणजे पाल आणि साप ही दोन नावं जरी उच्चारली तरी आपल्या मनामध्ये किळस निर्माण होते. पण या दोन्हीच्याकडे पाहण्याची राजेश ठोंबरे यांची दृष्टी कशी आहे ती या पुस्तकामध्ये आपल्याला मुळातून वाचायला मिळते. म्हणजे त्यांनी सर्पमित्र म्हणून काम केलं, सर्पदंश झालेल्या अनेकांचा जीव वाचवला, त्यासाठी स्वतःचा जीव त्यांना धोक्यामध्ये घालावा लागला आणि सापांविषयीच्या अंधश्रद्धाला तर आपल्या समाजामध्ये काही सीमाच नाही आहे. म्हणजे पत्रिकेमध्ये कालसर्पयोग आहे इथपासून ते नारायण नागबळी केल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही. तेव्हा या सापांच्या संदर्भातल्या अंधश्रद्धा समाजाच्या मनातून दूर करणं हे सुद्धा एक मोठं काम होतं. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की नव्या युगाची पहाट झाली विज्ञानाची कास धरू, या मित्रांनो या देशातील अंधश्रद्धा दूर करू असं म्हणून अंधश्रद्धा निर्मूलनाचा एक प्रवाह नरेंद्र दाभोळकरांनी फार हिमतीने पुढे नेला. अनेक कार्यकर्ते त्यांनी उभे केले. तर या चळवळीमध्ये सुद्धा राजेश ठोंबरे यांनी जे दिलेलं योगदान आहे ते खूप महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की राजेश ठोंबरे यांनी सगळे पशु पक्षी प्राणी रानं वनं यांच्यावरती जे प्रेम केलं ते कृतिशील प्रेम केलं. ते छंद जोपासायचं म्हणून केलेलं नाही आहे. आणि मग या सर्वांच्या सहवासामध्ये त्यांना जी एक दृष्टी मिळाली म्हणजे निरीक्षण, मनामध्ये असलेलं कुतूहल आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी केलेला विचार, यातून त्यांना जी एक जीवनदृष्टी मिळाली त्या जीवनदृष्टीतून त्यांनी समाजाला दृष्टी देण्याचा प्रयत्न कसा केला हे या पुस्तकामध्ये मुळातून वाचण्यासारखं असं मला वाटतं. म्हणजे आपल्याकडं आपण नेहमी म्हणत असतो हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. पण हे विश्वची माझे घर असं म्हणणं खूप सोपं आहे. कारण काय एकदा माझं घर म्हटलं की माझ्या घरामध्ये कुणी राहायचं याच्या सगळ्या संकल्पना आपल्या स्पष्ट असतात. त्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्याला बाहेरचा माणूस खपत नाही. इथे तर विश्व नावाच्या या घरामध्ये सर्व पशु पक्षी प्राणी
यांचा समान अधिकार असताना सुद्धा माणूस त्यांच्यावरती सत्ता गाजवू पाहतो. विशेषतः जागतिकीकरणानंतर एकूणच सगळ्या गोष्टींच्याकडे पाहण्याची समाजाची जी मानसिकता बदललेली आहे ती जास्त भयावह आहे. महात्मा गांधी असं म्हणत असत की आनंदासाठी निर्माण केलेली पंचतारांकित संस्कृती हा सामाजिक प्रमाद आहे आणि तो आज आपल्याला जागोजाग होताना दिसतो. त्यामुळं मी आणि माझं याच्या पलीकडे पाहायलाच आपण तयार नाही. त्यामुळं आपल्याला पशु पक्षी प्राणी यांच्यावरती प्रेम करता येत नाही. अशा वेळी राजेश ठोंबरे नावाचा एक अबलिया या सर्वांच्यावरती प्रेम करत कसं जगतो हे जर आपल्याला सगळं समजून घ्यायचं असेल तर रंगुनी रानात साऱ्या हे मृणालिनी चितळे यांनी त्यांच्यावरती लिहिलेलं जे पुस्तक आहे ते आपण सर्वांनी आवर्जून वाचलं पाहिजे असं मला वाटतं. या सर्वांशी एक नातं जोडत असताना पशुपक्षी प्राण्यांशी राजेश ठोंबरे यांचं घर कसं चालतं हा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनामध्ये निश्चितपणे उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा संसाराचे अर्थशास्त्र नावाचं या पुस्तकातलं जे प्रकरण आहे ते या पुस्तकाचा कळसाध्याय ठरावं इतकं विलक्षण झालेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की केवळ मी आणि माझं याच परिघामध्ये राहून एक चाकोरीबद्ध जीवन जगणाऱ्या माणसांनी वेगळ्या वाटा शोधणाऱ्या अशा माणसांचं जीवनचरित्र आवर्जून वाचलं पाहिजे, अभ्यासलं पाहिजे. आणि आज लोकांना चित्रपटातल्या हिरोंच्या पेक्षा असे खरेखुरे आयडॉल्स हे खूप आवडतात, विशेषतः तरुण पिढीला. तर माझं तरुण पिढीला आवर्जून सांगणं आहे की एकीकडे पर्यावरणाचा विचार करणारा, दुसरीकडे आपले छंद जोपासणारा, तिसरीकडे भूतदया नावाची गोष्ट हा आपल्या जीवनशैलीचा एक भाग बनवणारा राजेश ठोंबरे नावाचा अवलिया जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर रंगुनी रानात साऱ्या हे मृणालिनी चितळे लिखित पुस्तक आपण ते आवर्जून वाचाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. रंगुनी रानात साऱ्या सखा वन्यजीवांचा हे पुस्तक वाचण्याची आपल्या सर्वांना आता उत्सुकता लागली असणार. लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे तुमच्या जवळच्या दुकानात हे पुस्तक निश्चितच उपलब्ध होऊ शकेल किंवा राजहंसच्या वेबसाईटवरून तुमची प्रत तुम्हाला घरपोच मागवून घेता येईल. वेबसाईट आहे www.rajhansprakasan.com. या प्रकाशन सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे, राजहंस परिवाराचे आणि ऑनलाईन उपस्थित असलेल्या सगळ्या रसिक वाचकांचे मनापासून आभार. पुस्तकावरील आपला सर्वांचा अभिप्राय ऐकायला आम्ही उत्सुक आहोत. धन्यवाद.